जगातील अशी कोणती गोष्ट आहे जिच्यासाठी लोन मिळत नाही? मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. एक खूप मोठी तुमची जबाबदारी आहे, तुमची गरज आहे आणि त्या गोष्टीसाठी कोणतीच बँक कधीच तुम्हाला कर्ज देत नाही. मित्रांनो, मी आकाश गोंदावले मनी अकॅडमीच्या माध्यमातून फायनान्शियल लिटरसीचं काम मागचे 10-11 वर्ष झालं मी करतोय. आजपर्यंत हजारो लोकांना फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत केलेली आहे. मित्रांनो, आज जो विषय मी घेणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. अशी एक गोष्ट आहे जिच्यासाठी कोणतीच बँक तुम्हाला कधीच लोन देत नाही. त्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःच प्रिपेअर्ड व्हावं लागेल आणि स्वतःच त्या गोष्टीसाठी पैसे जमा करून फंडिंग करावं लागेल. मित्रांनो, बँक तुम्हाला घरासाठी कर्ज देईल, गाडीसाठी कर्ज देईल, फिरण्यासाठी कर्ज देईल, तुम्हाला मोबाईल घेण्यासाठी कर्ज देईल, टीव्ही घेण्यासाठी कर्ज देईल, फ्रीज घेण्यासाठी कर्ज देईल, तुम्हाला जमीन घेण्यासाठी कर्ज देईल. बँक तुम्हाला काहीही करायचं आहे, व्यवसायासाठी कर्ज देईल. तर कर्ज तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी बँक देते, पण एक अशी गोष्ट आहे जिच्यासाठी कोणत्याच बँकेमध्ये कर्ज दिलं जात नाही. आणि ज्या गोष्टीसाठी कर्ज मिळत आहे त्या गोष्टींचं साठी आपण नियोजन करतोय, प्लॅनिंग करतोय, पण ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच फंडिंग मिळणार नाही आणि जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तिच्यासाठी मात्र आपण बरेचसे लोक जास्त प्लॅनिंगच्या लफड्यात पडत नाही. तर ती गोष्ट कोणती आहे? तर ती गोष्ट आहे तुमचं रिटायरमेंट. मित्रांनो, तुम्ही एकदा का थकलात, काम करायचं बंद केलं, कमवायचं बंद झालं की तुम्हाला तुमची रिटायरमेंट जगण्यासाठी, दवाखान्याची बिलं भरण्यासाठी, कोणत्याच गोष्टीसाठी कोणतीच बँक तुम्हाला कर्ज देणार नाही. मित्रांनो, तुम्ही मुलांच्या शिक्षणाची तयारी करताय, त्यासाठी पैसे वाचवताय, गुंतवणूक करताय. जर उद्याच्याला हायर एज्युकेशनला तुमच्याकडे पैसेच नसतील मुलांच्या, तर कदाचित बँक त्या शिक्षणासाठी फायनान्स करेल, घरासाठी फायनान्स करेल, प्रत्येक गोष्टीसाठी फायनान्स करेल, पण तुमची बँक किंवा कोणतीच बँक तुमच्या रिटायरमेंटला तुम्हाला फायनान्स करणार नाही. मग तुम्ही आजपासूनच ज्या गोष्टीसाठी तुम्हाला फायनान्स होणार नाही त्या गोष्टीसाठी पैसे वाचवले पाहिजेत, पैसे गुंतवले पाहिजेत आणि स्वतःचं फंडिंग रिटायरमेंटचं स्वतः केलं पाहिजे. एकदा का काम करायची तुम्ही बंद झालात की तुमच्याकडे फावला वेळ असेल, तुम्हाला फिरण्याची इच्छा होईल, तुम्हाला खाण्याची इच्छा होईल, तुम्हाला लहान मुलासारखं म्हातारपण असतं. याचं कारण काय की लहानपणी आपल्याला काही काम नाही तर आपल्याला हे खावंसं वाटतं, इकडे फिरावंसं वाटतं, खूप साऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. सेम थिंग काय होते की मधल्या पिरियडमध्ये आपण जसे मोठे होतो, कामाला लागतो आणि मग कामात व्यस्त होतो, खूप सारी कामं असतात, मग सगळं लक्षच आपलं कामाकडे, EMI किंवा जे काही आपल्याला साध्य करायचं आहे आपल्या स्वप्नांकडे असतं. आणि या पिरियडमध्ये मग आपण थोडे मॅच्युअर असतो, थोडे समंजस होतो आणि मन जास्त इकडे तिकडे पळत नाही, कारण फोकस्ड असतो आपण. जेव्हा आपण रिटायर होतो, काम करायचं बंद होतं, काहीही ट्रेस नसतो किंवा आता काही करायचं नसतं, अशा वेळेला मात्र आपलं मन फिरण्यासाठी, काही खाण्यासाठी इच्छुक होतं. आणि मग आपण जर त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसतील तर डिपेंडंट होतो मुलांवरती, आणि मुलांवरती डिपेंडंट झालो की मग त्यांची परिस्थिती बघून, त्यांचे जे काही अर्निंग आहे, त्यांचे जे गोल्स आहेत ते बघून आपण आपलं मन मारायला सुरुवात करतो आणि मग लवकर माणूस मरणाच्या दिशेने जातो. मित्रांनो, तशी जर परिस्थिती तुम्हाला नको असेल तर आजच ज्या गोष्टीसाठी फंडिंग होणार नाही आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्या गोष्टीसाठी नियोजन करा. खूप कमी पैशात सुद्धा तुम्ही तुमच्या म्हातारपणासाठी करोडो रुपयांची वेल्थ तयार करून ठेवू शकता आणि ती इनकॅशमेंट करून तुमचं म्हातारपण सुखात काढू शकता. तर यापुढे इतर सगळ्या गोष्टी करताना अतिशय महत्त्वाची गोष्ट रिटायरमेंट, ज्याच्यासाठी फंडिंग तुम्हाला कोणती बँक करणार नाही, तिचं नियोजन करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.